मी दत्तात्रय श्रीनिवास बुचे, श्रीयुत अनिल दांडेकर यांचा रिझर्व्ह बँक नागपूर येथील एक सहकारी आणि चांगला मित्र देखील. दांडेकर कुटुंबियांनी सहस्त्रचंद्र दर्शन या निमित्त जो आनंदोत्सव आणि सोहळा आयोजित केला आहे ते ऐकून मला अतिशय आनंद झाला. त्या प्रित्यर्थ मी आपले मनोगत व्यक्त करू इच्छितो. साधारण कर्मचाऱ्यांच्या जीवनात अपॉइंटमेंट टू रिटायरमेंट हा प्रवास अतिशय साधा आणि सरळ असतो. पण जे लोक सार्वजनिक जीवनात काम करतात त्यांना अतिशय कठीण प्रसंगाला तोंड द्यावं लागतं आणि हा प्रवास टॉप्सी टर्वी होतो. अशा या टॉप्सी टर्वी प्रवासाची सांगता जर यशस्वी झाली तर त्याचा कार्याचा ठसा समाज जीवनावर उमटला असं समजून त्या माणसाचं यथोचित स्वागत करणं हे समाजाचं कर्तव्य आहे. त्या दृष्टीने आज आपण सर्व श्रीयुत अनिल दांडेकर यांच्या स्वागताप्रित्यर्थ इथे जमा झालो आहोत. ही हॅज एव्हरी राईट टू हॅव सच अ फंक्शन अँड इट इज अवर बाउंडेड ड्युटी टू अकॉर्ड हिम दिस. जवळपास 25 वर्ष आम्ही दोघेही विभिन्न ट्रेड युनियन संघटनेत कार्यरत होतो. रायव्हलरी म्हणाल तर टोकाची. इथे होणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका या एक आनंदाची पर्वणी ठरायची. त्या निवडणुकीत जे पॅनेल यशस्वी होईल ते रात्री 12-1च्या नंतर जगत रेस्टॉरंट बर्डी येथे जाऊन आनंदोत्सव साजरा करायची. ह्या सर्व मेमरी लेन जर उघडली तर या सर्व गोष्टी आपल्या दृष्टिक्षेपात येतात. अनिल हा अत्यंत कुशल संघटक आणि त्याचप्रमाणे निवडणुकांच्या रणनीतीमध्ये प्रावीण्य मिळालेला व्यक्ती होता. त्याची कारकीर्द अत्यंत यशस्वी झाली आणि इनफॅक्ट त्याच्या भरवशावरच बरेचदा निवडणुका सहकारी संस्थांच्या तो ज्या संघटनेचा सदस्य आहे ते जिंकत असत. परंतु एवढेच नव्हे, नागपूरच्या स्कायलाईनवर त्यांनी आपला एक ठसा उमटवला. स्नेहसंवर्धक मंडळातर्फे त्यांनी जयप्रकाश नगर येथे अतिशय सुंदर आणि सुबक अशी टाउनशिप निर्माण केली. आणि एवढेच नव्हे, त्यांच्या निवृत्तीनंतर तरुण भारत सारख्या अतिशय प्रथितयश दैनिकावर त्यांची मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून अपॉइंटमेंट झाली. हे त्यांच्या सर्व कर्तृत्वाची त्यांना पावती मिळाल्याचं द्योतक आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन जेवढं करावं तेवढं कमीच आहे. माझे सुदैव आहे की मतभिन्नतेनंतर देखील आम्ही अतिशय चांगले मित्र म्हणून वावरलो आणि राहिलो. आमच्या संघटनेचे नेते भाई बर्धन यांची जन्मशताब्दी नुकतीच साजरी केली. त्यानिमित्ताने लिहिलेला एक लेख हा तरुण भारत या दैनिकात प्रसिद्ध व्हावा या इच्छेपोटी मी त्यांना विनंती केली. आणि त्या प्रित्यर्थ त्यांना जे मी आर्ग्युमेंट्स केले, जे ग्राउंड्स दिले ते साधारण असे की आपल्या सर्वांचे परिचित श्रीमान नितीन गडकरी हे जेव्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाले तेव्हा ते दिल्लीला बर्धन यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. त्याचप्रमाणे श्री सुधीर पाठक त्यावेळचे तरुण भारतचे संपादक यांनी बर्धन यांचा जेव्हा विदर्भ गौरव म्हणून सत्कार करण्यात आला त्यावेळी कॉम्रेड्सचा डंका म्हणून एक अतिशय छान अग्रलेख लिहिला आणि त्यांची स्तुती केली. आणखीन काय सांगणार, आपले सरसंघचालक श्रीयुत मोहन भागवत हे जेव्हा परवाना भवनमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आलेत तेव्हा बर्धनच्या अर्धपुतळ्यावर त्यांनी पुष्पांजली अर्पित केली आणि त्यांच्या कार्यनिष्ठेची, पक्षनिष्ठेची त्यांना पोचपावती दिली. हे सर्व ऐकल्यावर आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल की अनिलने मला खडसावून सांगितले की कोणत्याही वकिलीची आवश्यकता नाही, बर्धनवर लिहिलेला लेख हा तरुण भारतात येईल आणि तो तरुण भारतात आला देखील. या सर्व बाबींमध्ये अनिलची राजकीय क्षमता, समाजभान आणि एक परिपक्वतेची ओळख
आपल्या सर्वांना दिसून येते. आमचे डॉक्टर वि. स. जोग हे नेहमी म्हणत की रिझर्व्ह बँक नागपूरने कितीतरी समाजरत्न दिलेली आहेत. उदाहरणच सांगायचं झालं तर व्ही. वाय. देशमुख, अविनाश संगवाई, टी. के. घोष, रामभाऊ खांडवे, वसंत चिंचाळकर, ताराचंद खांडेकर आदींचा उल्लेख करणे प्रस्तुत होईल. परंतु या अनिल दांडेकर यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनानिमित्त मी हे सांगू इच्छितो की अनिलचे स्थान या सर्वांमध्ये अतिशय श्रेष्ठ आहे आणि या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने त्यांचा हा तारा असाच चमकत राहील ही मला पूर्ण खात्री आहे. हे सर्व विदित आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. अनिल यांच्या या संपूर्ण प्रवासात त्यांच्या सहचारिणी यांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्याही अभिनंदनास पात्र आहेत. शेवटी मी माझ्या स्वतःतर्फे, माझ्या कुटुंबियांतर्फे आणि ज्या ज्या संघटनांशी मी निगडीत आहे त्या सर्वांतर्फे अनिल यांना खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्याचं दीर्घ आणि निरोगी आयुष्याची मनोकामना करतो. धन्यवाद.